धरणगाव जळगाव रस्त्यावर भीषण तिहेरी अपघात. एसटी बस, आयशर आणि ट्राला यांची जोरदार धडक, 8 जण गंभीर जखमी. धरणगाव जळगाव मार्गावरील श्री स्वामी समर्थ फ्लोअर मिलजवळ शुक्रवारी दुपारी सुमारे 3 वाजेच्या सुमारास एसटी बस, आयशर आणि खडीने भरलेल्या ट्राला यांच्यात भीषण तिहेरी अपघात झाला. या अपघातात 8 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की धडकेचा आवाज दूरवर ऐकू गेला. धडकेनंतर खडीने भरलेला ट्राला रस्त्यावर पलटी झाला. शिरपूर आगाराची MH20 BL 2736 क्रमांकाची एसटी बस जळगावहून शिरपूरकडे जात होती. त्याच दिशेने खडीने भरलेला ट्राला धरणगावकडे जात होता. दरम्यान MH18 BZ 3232 क्रमांकाचा आयशर धरणगावहून जळगावकडे येत असताना श्री स्वामी समर्थ फ्लोअर मिलजवळ 3ही वाहनांची भीषण धडक झाली. अपघातानंतर रस्त्याच्या दोनही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस स्थानकाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी जखमींना मदत करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी तत्परतेने कार्यवाही केली. या मदत कार्यात पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर, सहाय्यक फौजदार संजय पाटील, हवालदार सत्यवान पवार, नितीन पाटील, संदीप पाटील आदींचा सहभाग होता. सुदैवाने शेवटची माहिती मिळेपर्यंत या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचं समोर आलं आहे. मात्र अपघाताचं नेमकं कारण काय याचा अधिक तपास धरणगाव पोलीस करीत आहेत. लोकनायक न्यूजसाठी प्रतिनिधी विनोद रोकडे, धरणगाव, जिल्हा जळगाव. लोकनायक न्यूज